अनैतिक संबंधातून अनेकदा एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जाते। सागर पोलिसांनी अशा जगा खुनाचा उलगडा केला आहे। जसा या प्रकरणाचा उलगडा होत गेला तशा धक्कादायक बाबी समोर आल्या। सागर येथील एका गावात 8 मुलांच्या आईने आपल्या मोठ्या मुलासोबत मिळून एका व्यक्तीचा हत्येचा कट रचला। पोलिसांनी महिला आणि तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार 25 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेला 50 वर्षीय बारेला 3 दिवसांपासून घरी परतला नाही। तेव्हा त्याच्या बहिणीने सागरच्या बांदा पोलीस ठाण्यात भाऊ हरवल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपास सुरू केला। 2 दिवसापूर्वी संशयाच्या आधारे बारेलचा मृतदेह जंगलात खोदून जप्त केला होता। चौकशीत मयत बारेलाल अहिरवार याचे शेजारी राहणाऱ्या वहिनीशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले। 24 फेब्रुवारी रोजी महिलेच्या मुलाने दोघांनाही अक्षपार्थ अवस्थेत पाहिले होते। त्यानंतर आरोपी 20 वर्षीय तरुणाने बारेलालची निर्गुण हत्या करून मृतदेह खजरा बेडावानी विभागाच्या मळ्यातील खड्ड्यात पुरला। पोलिसांच्या चौकशीत आरोपी तरुणाने आपला गुन्हा मान्य केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाने चौकशी दरम्यान सांगितले की जेव्हा त्याने त्याच्या आईला दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या संबंधाचा जबाब विचारला तेव्हा तिने त्याला सांगितले की तो व्यक्ती मला कित्येक वर्षापासून मला बदनामीची धमकी देत अत्याचार करत आहे। तो महिलेनेच त्याला बारेलालची हत्या करण्यास प्रवृत्त केले आणि हत्येनंतर पुरावे लपवण्यास मदत केली। पोलिसांनी महिलेलाही पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली तेव्हा महिलेने सत्य सांगितले की 25 वर्षापूर्वी तिचा बालविवाह झाला होता। तिचा नवरा वयस्कर होता। तेव्हापासून ती तिचा मामे भाऊ बारेलालच्या संपर्कात आली होती। त्यानंतर महिलेने पोलिसांना जे सांगितले ते सर्व धक्कादायक होतं। महिलेने सांगितले की माझा मुलगा जो आता आरोपी आहे तो माझ्या वयस्कर पतीचा नसून मयत बारेलालचा मुलगा आहे। तिने सांगितले की तिला 8 मुले आहेत। त्यापैकी सर्वात मोठा 20 वर्षाचा आरोपी तरुण आहे। सर्वात लहान फक्त 3 महिन्याचा आहे। पोलिसांनी आरोपी तरुणाला त्याच्या आईसह हत्येला प्रोत्साहन देण्याच्या आणि पुरावे लपवण्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले आहे। आरोपी मुलाला पश्चाताप। पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की चौकशी दरम्यान तरुणाला ही गोष्ट समजतात त्याला खूप पश्चाताप झाला। हे आधी का सांगितले नाही अशी विचारणाही त्याने आईला केली। मात्र मुलाचा प्रश्न ऐकून आई काहीच उत्तर देऊ शकली नाही। किती ती निर्लज्ज महिला आहे। स्वतःच्या शरीर सुखासाठी स्वतःच्या मुलाच्या हाताने स्वतःच्या वडिलांचे खून करण्यास प्रवृत्त केले। खून झाल्यानंतर त्या मुलाला माहीत पडले की मी ज्याचा खून केला आहे तोच माझा असली पिता आहे। म्हणून असे अपराध करण्यापूर्वी अगोदर सत्य जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते। धन्यवाद।